मी रोहिणी गोहिल झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बनवतो फिश बिर्याणी. त्यासाठी आपण इथे घेतलाय तांबी फिश. तुम्ही दुसरा कुठलाही फिश घेऊ शकता, पापलेट, सुरमई, परत रावस, कोणताही. मुशी घेणार होती पहिले मी, पण माझ्याकडे हा फिश पण अवेलेबल होता, तर मी हा फिश घेतलाय. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरी कुठलीही फिश घेऊ शकता. तर आता आपण ना पहिले याचं मॅरिनेट करून घेऊया फिशला. तर मी इकडे लिंबाचं चांगलं स्वच्छ धुवून घेतल्यात आणि लिंबाचा रस लावून घेते आणि मीठ लावून ना मॅरिनेट करूया. लिंबाचा रस लावते मी याला, कारण आपण जरी बिर्याणी बनवत असू तरी पण आपण चिकनला कसं आपण दही लावतो तसं आपण इथे दही नाही लावू शकत आहे फिशला, कारण आम्ही फिशमध्ये नाही खात दही. तुम्ही खात असाल तर तुम्ही यूज करू शकता. तर दह्याऐवजी मी लिंबू यूज करते. आणि आता मी 1 टेबलस्पून मीठ लावून ठेवणार आहे. अर्ध्या 1 तासासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहे. अर्धा टेबलस्पून मीठ घेतलं मी आणि हे मॅरिनेट करून चांगलं तुकड्यांना लावून ठेवतो मी. तर आता आपण ना पहिले जो बिर्याणीसाठी राईस लागणार आहे तो बनवून घेऊया. त्यासाठी मी पाणी टाकून घेते. एक लोटा पाणी टाकून घेतलं मी. त्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकते, 1 स्टारफ्रूट, 1 मोठी वेलची, मसाला वेलची बोलतो आपण, 2 वेलची छोट्या हिरव्यावाल्या, दालचिनीचा तुकडा 1, 4 लवंग, 7-8 काळी मिरी. आता या पाण्यामध्ये आपण मीठ पण टाकून घेऊया. 1 टेबलस्पून मी मीठ टाकते. पाण्याला उकळी येऊन देऊया. 1 टीस्पून जिरं टाकलं मी इकडे ना लॉंग राईस घेतलाय, बासमती राईस. हा बघा, 1 मोठी वाटी घेतलाय मी, भिजवून ठेवलेला 1 तास झाला. आता पाण्याला उकळी आली ना, या आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे. आपण त्याच्यामध्ये हा तांदूळ जो धुतलेला आहे आपण तो टाकूया. %90 मी ते राईस शिजवून घेतलेलं आहे. आता आपण फिश मॅरिनेशन करणार आहोत, त्यासाठी आपण पेस्ट बनवूया. तर मी इथे 3 मिरच्या घेतल्यात. इथे मी 1 इंच आलं घेतलंय, 10 पाकळ्या मी इथे लसूण घेतलेलं आहे, थोडासा पुदिना घेतलाय, पुदिन्याची पानं आणि थोडी कोथिंबीर घेतली, मूठभर कोथिंबीर घेतली मी. आणि आता मी ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे, ग्रीन पेस्ट मिक्सरला लावून. हे बघा, तर आता मिक्सरमध्ये मी त्याची पेस्ट बनवून घेते. एक टेबलस्पून मी ते ग्रीन पेस्ट घेतले, जे आता आपण तयार केलेली. 2 टीस्पून मी आलं लसूण पेस्ट घेतले. इथे ही 2 टीस्पून घेतले. अर्धा टीस्पून मी ते हळद घेतले.
2 टीस्पून मी इथे रेड चिली पावडर घेतले, काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून मी इथे मीठ घेतले आणि 1 टेबलस्पून विनेगर घेतले. आता छान मिक्स करून घेऊया आपण. आणि 2 टीस्पून मी इथे आगरी मसाला वापरलाय. छान मिक्स करूया. आता ही पेस्ट आपण सर्व मॅरिनेट केलेल्या तुकड्यांना लावूया. फिशला आपण छानपैकी कव्हर करूया मसाल्याने आणि मग नंतर आपण ह्या तुकड्या फ्राय करायच्या. तर पटापट मी लावून घेते ग्रेव्ही ही. आणि आता फ्राय करायला टाकल्यात मी. जरा जास्त तेल घेतलंय थोडं आणि छान फ्राय करून घेऊया. शॅलो फ्रायच करते मी. आता आपल्या फिश फ्राय झालेलं आहे. आता मी त्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून ऑइल घेतलंय. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यात मी 3 टेबलस्पून ग्रीन पेस्ट टाकते. ग्रीन पेस्ट म्हणजे जी मगाशी आपण पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं लसूणची जी पेस्ट बनवलेली ती पेस्ट मी ह्याच्यात टाकून घेते. आता त्याच्यातच मी 2 कांदे कापलेले बारीक कापून घेतले, 2 मोठे कांदे ते टाकते आणि कांदा छान फ्राय करूया. आता अर्धा टीस्पून मी हळद टाकले. दोन टीस्पून मी लाल मिरची पावडर टाकले. इथे मी 2 टीस्पून आगरी मसाला टाकलाय आणि 1 टेबलस्पून होममेड बिर्याणी मसाला टाकलाय. याची लिंक मी नंतर देईन कारण पुढच्या वेळी मी ही रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. मी बनवून ठेवलाय मसाला, त्याची रेसिपी मी नक्की शेअर करणार आहे. तर त्याची लिंक मी इथे टाकेन. 1 टीस्पून मी इथे मीठ टाकले. आता आपला भात तर छान मोकळा मोकळा शिजलेला होता. त्याच्यामध्ये मी 6-7 ड्रॉप येलो फूड कलर टाकलाय. फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा तर यूज करा, नाही केला तरी चालेल. आणि छान मिक्स करून घेतलाय मी कलर. तिथेच मी बिर्याणी स्पाइस म्हणजे बिर्याणी ऑइल असतं माझ्याकडे होतं ते मी 2-3 ड्रॉप टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं. आता आपण भात पण आपला रेडी आहे लेयर्स लावायसाठी. आणि जो आपण गरम मसाल्याचं तमालपत्र टाकलेलं होतं भात शिजताना ते मी काढून टाकणार आहे आता. आणि आपली ग्रेव्ही पण छान शिजलेली आहे. फिश पण फ्राय झालेलं आहे. हा आपला फिश आहे फ्राय झालेला. त्याच्यामध्ये काय तुटलेले फिश पण आहेत. हे बघा, हे असे बारीक बारीक बघा तुटलेले फिश आहे जो आपण फ्राय करताना तुटला आहे. तर तो मी असाच आता चुरा करून टाकणार आहे याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये. तर आपली ग्रेव्ही आता रेडी आहे. फक्त फिश टाकून घेऊया जो चुरा चुरा झाला आहे तो. आणि मग नंतर आपण पीस जे आहेत फ्राय केलेले ते लेयर लावणार आहोत. आता हे रेडी झालेलं आहे ग्रेव्ही आपली. त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून विनेगर टाकलं. आता फिश लावून घेऊया लेयर, जे तळलेले फिश होते ते. त्याच्यावरती मी ती ग्रेव्ही टाकली जी आपण तयार केली ती. जो मोकळा मोकळा शिजलेला आपला व्हाईट राईस होता तो टाकून घेतला आहे. परत एकदा मी फिशची लेयर लावली आणि हे थोडंसं ऑइल जे होतं त्याचं फिशचं ते मी टाकून घेतलं, जे असं तळल्यानंतर आलेलं. तर ते मी इथे टाकून घेतलं थोडं रससारखं. आणि आता वरनं परत मी ग्रेव्ही टाकणार आहे. ही बघा, ही ग्रेव्ही लावली मी परत. आता जो शिजलेला भात आहे आपला व्हाईट राईस तो टाकून घेतला मी इथे. बघा किती छान मोकळा मोकळा सरळ शिजलेला आहे बघा राईस आपला.
सुंदर एकदम. आणि आता मी येल्लो राईस लावला, एका साईडला व्हाईट लावला. सर्व राईस मी इथे लावून घेतले लेअर. आणि आता वरून मी इकडे जो कांदा तळलेला तो टाकलाय. हा बघा, सजवून घेतलाय कांदा. आता कोथिंबीरची पानं मी बारीक कापलेली आहेत, ती पण लावून घेते मी. कोथिंबीर, पुदिना मी जो बारीक बारीक कापलेला. आपला कांदा पण छानच एकदम फ्राय झालेला आहे. आता मी कोथिंबीर, पुदिना जो कापलेला होता तो वरून मी इथे, हे बघा, वरून मी इथे टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, कोथिंबीर आणि पुदिना टाकलाय. आता माझं सगळं पूर्ण झालेलं आहे लेअर लावून. आता मी फक्त 10 मिनिटासाठी याला वाफ देणार आहे. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपली फिश बिर्याणी रेडी आहे. तर मी छानपैकी सर्व करून घेते फिश बिर्याणी. किती छान वाफा येतात. हा फिशचा पीस आहे इथे. आणि छान मोकळा मोकळा आपला भात शिजलेला आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की बनवून बघा. आणि फ्रेंड्सबरोबर माझी रेसिपी शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.